नमस्कार मंडळी. तर आज आहे आमच्या गावची यात्रा. तर यात्रा स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, हे नैवेद्याची आमची तयारी सुरू होती आणि सर्व पुरणपोळीचा नैवेद्य झाल्यानंतर मी आले होते बाकी सगळे गावातील जे देव आहेत त्यांना नैवेद्य दाखवायला. तर मी, माझा भाऊ, माझी मुलं वगैरे आम्ही सगळे गाडीवर आलो होतो. तर मस्त अशी हे मध्येच आम्हाला झेंडूच्या फुलाची बाग भेटली. तिथे थोडं फोटोशूट केलं. त्यानंतर बाकीच्या सगळ्या मंदिरात आपण नैवेद्य दाखवून आले. फायनली आम्ही संध्याकाळी निघालो का, तर आज आहे भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीची यात्रा. तर आम्ही तिकडेच मंदिरात निघालो होतो. तर वर्षभर आपण कितीही बिझी असलो तरी आपण 2 दिवस का असेना सुट्टी काढून गावी येतोच, का तर आपल्या गाव यात्रेसाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी. तसेच हे बाकी लोकंसुद्धा येतातच. तसेच मी सुद्धा आले. तर छान असं मी देवभैरवा जोगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं आणि हे आमचं चालू आहे फोटोशूट मस्त असं. आणि ही माझी मम्मी आहे. आम्ही सगळे मुलांसोबत मी दर्शनासाठी आले होते. आणि देवांची लग्न लागायचा टाईम झाला आणि छान असं मी फर्स्ट टाईम हे अनुभवलं की लग्न कसे लागतात ते देवांची. तर सगळीकडे गुलालच गुलाल. तर खूप छान वाटलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि थोड्या वेळाने पुन्हा गावामध्ये आलो. छबी नव्हता, तर प्रत्येक मंडळानं काही ना काही देखावा ठरवला होता. तसंच हा आमचा झुंजार ग्रुप काली मातेचा रूप घेतल्यासारखा. आणि ही बाकीच्या गावातील मंडळं आहेत. प्रत्येकजण आपापला जो विशिष्ट देखावा आहे तो दाखवत होता. जसं की दख्खनचा ज्योतिबा, परत आपलं हे झुंजार गणेश आमचं मंडळ, त्याचं देवी काली माता आणि आपले बावधन बगाड यात्रा, त्याचासुद्धा देखावा लोकांनी यावर्षी ठेवला होता. त्यामुळे खूप यावर्षी बघण्यासारखं खूप काही होतं. तर खूप काही बघायला भेटलं. खूप छान वाटलं आज. आणि वहिनी लोकांनी मला पूर्ण गुलालानं माखून ठेवलं होतं. तर ही आहे माझी खास दोस्त. आम्ही दरवर्षी एकत्र असतो, पण यावर्षी ती यात्रेला येऊ शकली नाही. तर खरंच मी तिला खूप मिस केलं. आणि यात्रेत यावेळी मी एकटीच माझ्या भावासोबत, मुलांसोबत मी आले होते. त्याच्यामुळे खूप मिस केलं तिला मी. आणि हे बघा, येताना मग तिथून आम्ही घेऊन आलो होतो कुल्फी मस्त अशी. तर सगळ्यांनी कुल्फीचा असा आस्वाद घेतला छान असा. तर गावाला आल्यावर जरा फॅमिलीसोबत असे टाईम स्पेंड केल्यानंतर खूप छान वाटतं ना. वर्षातून एकदा यायचं म्हटल्यावर थोडं एन्जॉय केलंच पाहिजे ना आपलं लाईफ आपण. आणि मग तिथून आम्ही येताना घेऊन आलो होतो ओली भेळ, जी तीसुद्धा आपल्याला यात्रेतच खायला भेटते. आणि जिलेबी आणली होती, तर ते सुद्धा आम्ही मस्त त्याच्यावर ताव मारला. आणि ही आमची चालू होती दुसऱ्या दिवशीची तयारी. आज लेडीज लोकांसाठी स्पेशल ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. तर ते सुद्धा आम्ही मस्त एन्जॉय केला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे याचा आनंद घेतात. यात्रेची खरी मजा तर या कार्यक्रमातच असते. खूप अशी गाणी लोकप्रिय मराठी हिंदी असं मॅशअप लावून. शाळेमध्ये असताना जेव्हा आईवडिलांसोबत आम्ही बघायला जायचो, तेव्हा तिथे गेल्यानंतर 2-3 गाणी बघायची आणि मस्त झोपून जायचं. आणि आता आम्ही स्वतः जागे राहतो आहे, पण आमची मुलं झोपून जात आहेत. तर असं होतं आहे. तर खूप एन्जॉय केला आम्ही. ऑर्केस्ट्रा कसं आहे, यात्रेनिमित्त लेडीज लोकांना यातून करमणूक मिळते. संभाजी महाराजांचं देखील यामध्ये गाणं होतं छावापी चित्रपटातील. तर आता मी गाणं तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण जर मी गाणं बॅकग्राऊंडला दाखवलं तर कॉपीराईट लागू शकतो. त्याच्यामुळे मी हे गाणं रिमूव्ह केलं आहे. त्याच्यामुळे खूप छान अशी गाणी दाखवत होती, पण मी ती तुम्हाला ऐकू शकत नाही. तर तुम्ही याचाच आस्वाद घ्या. तर ऑर्केस्ट्रासोबत भारूडसुद्धा लोकांनी आयोजित केलं होतं. तर ते सुद्धा सगळ्या गावकऱ्यांनी छान असं एन्जॉय केलं.
खूप छान असं बाहेरून मी आज फर्स्ट टाईम बघितलं. तर अशा प्रकारे ही गाव यात्रा खूप एन्जॉय केली, खूप आनंदाने. वर्षातून एकदाच यायचं त्याच्यामुळे खूप उत्साहाने येतो, जाताना पावलं जड होतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण नेहमी भेटत राहू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.